सातत्यावृत्तीने दाखविण्याचा आटोकाट असा प्रयास आपल्यासाठी केलेला आहे. शब्दानु वस्तुतत्व आतत्व्यावृत्तीनं लक्षात आणून देण्याचा. परंतु जे आतत आहे त्याच्याबद्दलच शब्दानं बोलता येते. म्हणून आतत्व्यावृत्तीच असती परमात्म्याबद्दल बोलण्यात. विवेकानं, बुद्धीनं, शब्दानं जे तत् नाही, जे तत्सत नाही, जे तत्सचित नाही, किंवा जे तत्सत आनंद नाही, जे तत्सत असंग नाही, आणि जे तत्सत अद्वैत नाही, जे तत्सत ब्रह्म नाही. ब्रह्म म्हणजे एका वाक्यात शब्द येतो. ब्रह्म शब्दामध्ये सत, चित, आनंद, असंग आणि अद्वैत ह्या पाचीच आणि एक सहावा एक शब्द घ्यावा लागतो, सामान्य किंवा त्याला अव्यक्त म्हणावं. सत, चित, आनंद, असंग, अद्वैत, अव्यक्त. अव्यक्त म्हणल्यास अवाच्य झालेच ते, अव्यवहारीच असतं अव्यक्त, त्याचा व्यवहार होत नाही. असं जे तत्व आहे, इतक्या शब्दाला एका जाग्यावर घेऊन एका अर्थानं बोलायचं असलं तर ब्रह्म शब्द आहे, परमात्मा शब्द आहे, हरी शब्द आहे. आणि इतक्या शब्दाला अनुलक्षून वेदानं तत् म्हणले. जे वेदाचं तत् आहे, जे आचार्यांचं, गुरुचं, सर्व उपदेशकाचं, सर्व गुरुचं तो आहे, जे वेदाचं तत् आहे, जे काही वेदाचं ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी तर ब्रह्मच आहे, तिथे तत् नाही शब्द. प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म. 3 शब्दानं ब्रह्म म्हणून उल्लेख केला त्याचा, एका वेदानं तत् म्हणून उल्लेख केला त्याचा. भगवद्गीतेत तत्सदिती शब्द येतो. सर्व उपदेश करणाऱ्या महान अशा अवतारी संतांनी तो 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 म्हणून जो उल्लेख केला जाता वाङ्मयात, आपल्या मराठी वाङ्मयात चांगदेव 65 ज्याचा जो म्हणून उल्लेख आहे, जो 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 लपवून जगतापासून, तो जो तत् ब्रह्म. आणि त्यालाच पुराणामध्ये हरी, कृष्ण, राम, शिव, गणेश असे शब्द आहेत. विष्णू, वेगवेगळ्या पुराण आहेत. जो हरिपाठातला देव आहे हरी, म्हणून वेगवेगळ्या संदर्भात आपल्याला बोलता येईल. जे शास्त्राचं तत्व आहे, तत्वज्ञानाचं जे तत्व आहे, आध्यात्मिकाचा जो आत्मा आहे, सांख्याचा जो पुरुष आहे, म्हणजे त्याला जिथून त्याला बोलता येईल किंवा जिथून त्याची नजर पोहोचून तिथून ते बोललेली आहेत.
पण अंतिम परिभाषेच्या चित्तात म्हणून, तो म्हणून, जो म्हणून, हरी म्हणून, ब्रह्म म्हणून केलेली आहे. तर त्याबद्दल सतत व्यावृत्तीनं, कारण की ते बोलण्याचा विषय नाही, ते व्यवहाराचा विषय नाही, ते शब्दाच्या मापानं मोजून टाकता येत नाही. म्हणून जे जे शब्दाच्या मापानं मोजून टाकता येईल तितकं मोजून टाकल्यावर ते खाली उरत आहे. मोजून टाकता येत नाही ते. हे ध्यानात घ्या. कवा कवा करावं लागतं तसं, की विहिरीमध्ये नथ पडली किंवा मणी पाडला तर बकेटानं तो घेता येत नाही. आणि विहिरीत बकेटाशिवाय पर्याय नाही. इकडे शेतात विहिरी, काही पाणी, मोठ आहे बकेट आहे, आणि बकेटात तो किती गेला तर पाणीच येत ते येत नाही. ती बुडाला राहते, बारीक असतो. म्हणून बकेटानं जे घेता येते ते घेत चाला. पहिली मोठ होती, मोठ नाडा, त्याने घेता येते ते घेत चाला. आता मोटर पंप आहे, काय गोंधळ आहे. मोटर पंपानं जे घेता येते ते घ्या, मनी उघडा होईल. मनी चुडामणी लक्षात येईल, विवेक चुडामणी. म्हणून सर्व ग्रंथ की जे घेता येईल ते घेऊन बाजूला टाकतात. पाणी घेता येते बकेटानं, मोठेनं, इंजिननं, विद्युत मोटारनं, सौर ऊर्जाचा मोटारनं. पाणी उपशित आहे तिथं पाणी उपसा. म्हणजे आम्हाला मनी पाहिजे, अरे पाणी उपसा. नथ पाहिजे, पाणी उपसा. जर भरपूर पाणी उपशिलं, परिपूर्ण पाणी उपशिले की, जास्त पाणी उपशिले की नथ उघडी होईल, दिसल तरी कमीत कमी. पाणी उपशीत चला, अशी पातळी येईल पाणी उपशिल्यावर की मोद होईल तुम्हाला, मोद ज्ञान होईल. पुन्हा उपसा, प्रमोद ज्ञान होईल, आमोद ज्ञान होईल, आमोद. आणि नंतर प्रमोद होईल. म्हणजे त्या नथीची चाहूल लागन अशी पाण्याची पातळी की तितक्या पाण्यात नदीची पाण्यात लागती, पण एवढं पाणी नाही पाहिजे. म्हणून नास्तिकाला एवढं जगच भरलेलं आहे की देवाचं परोक्ष ज्ञान सुद्धा नाही. जरा गोष्ट काहीच्या विहिरीत इतकं इतकं पाणी भरलेलं आहे की नथीचं आद्रळ अपरोक्ष पण नाही. आणि काही नाही, इतकं पाणी उपशिले आहे पाणी अजून, पण दृढ अपरोक्ष झाले. त्यानेच काय दृढ अपरोक्ष होणारा हातात घेतलं तेव्हा बी पाणी असतंय. विहिरीतलं परिपूर्ण पाणी उपशिले शक्य नसते. पण तेवढ्या पाण्यात नथ हातात घेता येते, पाहता येते. काही पाण्यात नथीचं संशय ज्ञान होतं की ही नथ आहे का गार आहे, का काडी ती पिवळी, का नथ आहे, का झाडाचं पिकलेलं पान दिसते ते पलीकडून, का नथच असावं. दृढ अपरोक्ष, आपल्या आदृढ अपरोक्ष. थोडी पाण्याची ढवळाढवळ असते, पाणी जास्त थर असतो पाण्याचा. आणि जास्तच जर पाण्याचा थर असला तर नथ आहे का नाही होऊन जाते, नथच नाही. इथंच पडली ना, का दुसरीकडे पडली नाही का आम्हाला सांगतात, परेशान करतात. अहो इथंच आहे, ह्याच विहिरीत आहेत. कुठं विहिरीत काही पत्ता नाही. आम्ही गरज पाहिलो पण कोणीकडून काही दिसा. कसं दिसन पाणी? 20-25 फूट पाणी आहे तुमच्या विहिरीत. नथच काय, दगड मोठा माणूस जरी बुडाला गेला तर दिसणार नाही. हत्ती जरी विहिरीत पाडला तरी दिसणार नाही.
तुम्ही नस शोधायला लागली. ते जरी पाळला आणि तुम्हाला 15-20 मिनिटांना पाठवले की याच्यात काय आहे का, तुम्ही म्हणता काय नाही पाणीच. कारण पाणी 25-30 फूट आहे हो. विहीर रुंद आहे. हातीनं सापडण्यासारखं पाणी असल्यावर तुमची नस सापडली नाही, सापडली तर काय हे का? अहो तसं जगात जग सापडा ना. इतकं जग तोडून भरले की जगातच काय, जगातच जगातल्या वस्तूचं अज्ञान आहे तर परमात्म्याचं झाले ज्ञान सांगायला. जगातलं समजा ज्ञान नाही. डोंगर व्यवहारातलं सर्व ज्ञान नाही, घरातलं सर्व ज्ञान नाही, एका शरीरातलं सर्व ज्ञान नाही तर सांगायला पुढच्या गोष्टी. लयच गर्दी आहे ना, लयच पाणी आलेले, लयच सांगायला आले. म्हणून जग कमी करणं हे शास्त्रानं, वेदानं, पुराणानं सर्व साधना जग कमी, पाणी उपशिण्याचे आहेत. आतत व्यावृत्तीचे वेगवेगळ्या प्रकारानं. मग बकेटाची आतत व्यावृत्तीची साधना वेगळी, मोठीची मोठ नाळाची आतत व्यावृत्तीची साधना त्याच्यापेक्षा जरा चांगली, डिझेल इंजिनची त्याच्यापेक्षा वेगळी, मोटर पंपाची त्याच्यापेक्षा वेगळी, त्याच्यापेक्षा पॉवर बाज असली ते वेगळी. काही ना लवकर पाणी उपसतय, काही ना थोडा उशीर लागतोय, काही ना पाणी उपशिण्यात परिश्रम जास्त असते. बकेटापेक्षा काही एखादी सांगतील की त्या कोणी पाखरानं चुंचीनं पाणी उपशिलं होतं समुद्राचं, ते बी उपशिण्याचं प्रयत्नच आहे तिची, दीर्घकालीन प्रयत्न, ते पिलिका मार्ग. पण असो आपला विषय काय चालला की आतत व्यावृत्ती, जे ते नाही त्याला बाजूला टाकणं ही साधना आहे. हाच शब्दाचा किंवा हाच व्यावृत्तीचा मार्ग आहे. त्याला आपण व्यतिरेकी मार्ग म्हणून. म्हणून ज्ञानोबा राहिलो असं आतापर्यंत की हे परमात्मा असत नाही, जड नाही, दुःखरूप नाही, त्याहून वेगळा आहे. भौतिक नाही, त्याहून वेगळा आहे. सूक्ष्म आपण करत भौतिक नाही, त्याहून वेगळा आहे. कारण रूप नाही, जड, त्याहून वेगळा आहे. वृत्ती ज्ञान रूप नाही, व्यवहार त्याहून वेगळा आहे. त्याहून वेगळा, त्याहून वेगळा, याहून विलक्षण असं सांगायले महाराज आपल्याला. आणि म्हणून एक वेळ अशी येते की पाणी उपसणं संपत आहे, बकेट बुडत नाही, मोटर पंप चालत नाही, त्याची कॅपॅसिटी संपत्ती पाणी उपसायची, आणि वस्तू ढळढळ होती. वस्तू स्पष्ट होते, जे आपलं हरवलंय ते सापडते. हरवलंय आपण आपल्या सापडे, ते असंता ते पाहता घेऊसवी, म्हणून वानावे ऐकावी तेची सदा. हरपल्याला सापडतंय अशा ग्रंथात, कारण हे पाणी उपसायचे ग्रंथ आहेत, जग उपसायचे ग्रंथ आहेत. सत्यता उपसायची, जडता उपसायची आणि दुःखरूपता उपसायचे ग्रंथ आहेत. संगता उपसून टाकायचे ग्रंथ आहेत, उपटून टाकायचे. द्वैत उपटून टाकायचे ग्रंथ आहेत. माऊलीच्या ग्रंथाने असत्य, जड, दुःख, संग आणि द्वैत ह्या भ्रांत्याच राहत नाहीत. हे भ्रांत्या सर्व भ्रांतीचं जल, भ्रांतीचा पूर, भ्रांतीचा सांगा उपसून टाकते. जग सत्यत्व भ्रांती, देहांकाराची भ्रांती म्हणजे जडत्वाची, जडमी भ्रांतीच.
मृत्यूची भ्रांती, मृत्यूर्वे प्रमादा, प्रमाद आहे, कल्पना आहे आपली, ती भ्रांती आहे. संग भ्रांती, असंग असताना ससंग वाटते, द्वैत भ्रांती, एक असताना दोन वाटते, वेगळं वाटते. त्या भ्रांती आहेत सर्व. पण भ्रांती भ्रांती वाटल्यावर जात असते, भ्रांती सत्य वाटले की चिटकून राहत असते, बिलगून राहत असते. भ्रांतीचं एकच स्वरूप आहे की भ्रांती भ्रांती कळाली की राहत नसते, आणि भ्रांती सत्य वाटली की जात नसते. म्हणून भ्रांती भ्रांती कळावं आपल्याला हे माऊलीचे प्रयत्न आहेत. म्हणजे पाणी उपसून टाकणं हे माऊली. आपल्या अंतःकरणात जो संसाराचा पूर भरलेला आहे वेगवेगळ्या प्रकारानं, तो रेखामा करायचे ते ग्रंथ येते. संसाराचा पूर अंतःकरणातला प्रपंच ओसरो. कोणाला पाहिजे दगडा मातीचा प्रपंच वासरायचा का नाही, अंतःकरणात भरलेला. बाहेर दगडा मातीचा नाहीच, अंतःकरणात भरलेला आहे. म्हणून दगडा मातीचा दिसायलाय, अंतःकरणात भरलेला आहे म्हणून सत्य वाटायलाय, अंतःकरणात भरलेला आहे म्हणून त्याचा संग वाटायलाय, अंतःकरणात भरलेला आहे म्हणून त्याच्याशी तादात्म्य व्हायलंय, अंतःकरणात भरलेला आहे म्हणून तो सुखी दुःखी करायलाय. अंतःकरणात भरलेला आहे म्हणून एकच दोन झाले, आत्मा आणि परमात्मा एक असून दोन झाले, जीव आणि शिव एक असून दोन भासायले, द्वैत भ्रांती व्हायली. अंतःकरणात प्रपंच भरलेला असल्यामुळे म्हणून प्रपंच वासरायचा आहे, हे आतत्व आवृत्तीचे. सर्व संतांचे जे ग्रंथ आहे, सर्व संतांनी जे केलेले चिंतन आहेत, युक्ती आहेत, सर्व ग्रंथाच्या वेगवेगळ्या परिभाषेतले जे बोलणे, सर्व महात्म्याचा जो उपदेश आहे, सर्व कीर्तन, सर्व प्रवचन, सर्व पाठ, सर्व आत्मचर्चा, सर्व लघु ग्रंथ, सर्व बृहत ग्रंथ, सर्व प्रास्तांतरे, मराठी असो का संस्कृत असो, लघु असो का बृहत असो, सर्व जे विद्वान आणि विद्वत प्रचुर ग्रंथ जे प्रवृत्त झालेत, तर ते आतत्व आवृत्तीच्याच प्रपंच वासा. आणि सर्व साधकाची साधना हीच आहे, प्रपंच वासायचा. जे मी नाही ते बाजूला टाकायचंय, ही पहिली साधना आहे. तीन देहाचं द्रष्टत्व करणं, तीन देहाचं साक्षीत्व पाहणं, ही पहिली साधना आहे. जे मी नाही ते बाजूला टाकायचं, आणि मग मी केवळ मी लक्षात येतो थोडा. हे झालं व्यष्टीतलं. आता समष्टीतलं जे तो नाही ते बाजूला टाकायचं. जे तो नाही ते बाजूला टाकायचं. तत्पद तोम पदाचा विचार झाल्यावर तत्पदाचा विचार. तोम पदाच्या विचारात तीन देहाचा निराश, तीन अवस्थेचा निराश. मग तोम पदाचा अहम पदाचा निर्णय लागतो. मग तत्पदासाठी जे आतत आहे त्याचा निराश. आणि मग तत्तन तोम राहते आतत, आणि अहम गेल्यावर जे अहमून वेगळे आणि जे तत्वून वेगळे, दोन वेगवेगळे महावाक्य व्हायले ते. म्हणून जे तोमून वेगळे ते एक संपलं, आणि जे तत्वून वेगळे ते जर बाजूला टाकता आलं तर तत्न तोमच राहिले. तर मधला पडदा हा जगाचा आहे,
ते जर बाजूला टाकलं तर ततन वेगळे राहत नाही. ततन ह्या जगाच्या मधल्या पसाऱ्यामुळेच वेगळे वाटतील. डोळा आणि नथेमध्ये पाणी आल्यामुळं डोळ्यानं नथ नाही वाटते. नथ शोधणारा आणि नथ दोन्ही मध्ये आरपारदा आहे पाण्याचा मोठा, त्याच्यामुळे नथ नाही वाटते. त्याच्यामुळे नथीवर संशय येतो आहे का नाही, आणि त्याच्यामुळे आतड अप्रोक्ष होत नाही मधल्या पाण्यामुळं. आणि ते पाणी जर गेलं तर डोळ्याचं, इंद्रियाचं, विषयाचं एक दिशित्व होतंय बाह्य ज्ञानाच्या रीतीप्रमाणे, किंवा वृत्तीचं विषयाचं एक दिशित्व होतंय. झाली वृत्ती व्याप्ती, झाली फल व्याप्ती. कशामुळे वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती व्हायला होत नव्हती? नत नव्हती का वृत्ती नव्हती का इंद्रिय नव्हती का प्रकाश नव्हता? सर्व होतं पण पाणी होतं मला. ही गोष्ट हे होतं ते होतं, तक बी होतं तोम होतं, पण माझा संसार होता. संसाराचा अंतर्थ होता. एका स्वरूपाची नगरा करीत तशी आडवारा विश्वाभास. विश्वाभास तर त्या विश्वाभासूला माऊलून टाकणारे माऊलीत, माऊलीचे शब्द आहेत. मावळवी ती स्वाभासू नवलव देला चंडावसू अद्वय अब्दीने विकास वंदू आता विश्वाभास. माऊली भास का म्हणतात? भास लक्षात आला म्हणून निवृत्तीने दिली माझ्या हाती. आणि भास भास वाटला की भास लक्षात आला की भास राहत नसतो. ही भासाची आधीच आपण माहिती करून घेतली होती. भास कसा असतो तो खोट असतं असं असतंय. ते खऱ्यानं कळाले की राहत नसते. ध्यानात घ्या जरा गोष्ट, खोट्याची रीत कशी. काही बी खोटं असते, ते खऱ्यानं कळालं की राहत नसतंय. आणि खोट्यानं कळालं कीच आहे वाटत असते, त्यालाच तर खोटं म्हणते. दोरीवर सर पकडणं खऱ्यानं नाही. दोरीवर सर पकडणं खऱ्यानं नाही. जे खोट्या रीतीनं कळतंय त्यालाच तर भ्रम म्हणते, भास म्हणते. आणि ते खोट्या रीतीनं कळाले असं कळाले की ते राहत नसते. त्यानं जरा गंमत आहे. ते दिसण्याची, सर्प समोर येण्याची रीतच खोटी, रीतीनं नाही ती. पण ते रीत सर वाटलं की मग सर्प तरवतो. आणि ते गैररीतीने असं कळालं की राहत नसतो सर्प. अंधारात गैररीत बिरीत वाटते. अंधारात पाप बी पुण्य वाटत असते. अज्ञानात पाप बी पुण्य वाटत असते. अज्ञानात अज्ञान विज्ञान वाटत असते. नक्की गोष्ट तसं अंधारात न दिसणं बी दिसणं वाटत असत. दिसला वाटत, अरे कुठे दिसला तुला? गैरप्रकारानं कळालं हे उघड होते. बॅटरी काय करते? बॅटरी सर्पाला घालवीत नाही. सर्प दिसण्याची जी सामुग्री, सर्प दिसण्याचा जो प्रकार आहे, त्या नडीत आपण गुटलो ती नड निवृत्त होती. सर्प नाही निवृत्त होत. सर्प आलाच नव्हता ते निवृत्त कुठं व्हायलाय? त्या कचाट्यात, त्या चक्रात आपण गुटलो होतो, ते चक्र निवृत्त होते. मंदांधकाराचं, सादृश्याचं, भयकंपाचं. बॅटरी याला बॅटरीला सर्पाला स्पर्शच होत नाही बॅटरीच्या प्रकाशात.
निवृत्त व्हायला बॅटरीच्या प्रकाशाचा आणि सर्पाचा संपर्कच येत नाही. त्या बॅटरीचा प्रकाश सर्प कसा निवृत्त करेल? जसा काठीचा आणि या वारुळातल्या सर्पाचा संबंध येतोय, तसा प्रकाशाचा आणि दोरीवरल्या सर्पाचा संबंध येतो का? की दोरीवर जसा काठीनं वारुळातला सर्प मारला व्यवहारातला, तसा प्रकाशानं दोरीवरला सर्प मारला का नाही? नाही. संबंधच आला नाही. त्या कोणाचा कोणाशी न घडे संबंध आहे. शुद्ध बुद्ध दोरी ठाईच्या ठाई. जरा गोष्टी प्रकाशानं दोरीला जसं व्यापलंय तसं प्रकाशानं सर्पाला व्यापलं का? आधी सर्पाला काढून टाकायला व्यापलं आणि मग काढून टाकलं का? नाही, सर्पच नव्हता तिथं. म्हणून बॅटरीनं गैररीतीनं दिसलेलं हे स्पष्ट करून टाकले. ज्यानं ज्या परिस्थितीनं असंभव सर्पाचा संभव करून दाखवलाय, ती परिस्थिती नष्ट होती बॅटरीनं. त्याच्यात या जरा गोष्ट गमतीच्या गोष्टी येत्या. एक हालाकीच्या परिस्थिती आलती ती मंद अंधकाराची, भयकंपाची, सातरश्याची. धर्म संकट आलत तिथं निर्णय घ्यायला. जसं अर्जुनाला निर्णय घ्यायला धर्म संकटात पडला होता अर्जुन, युद्ध करावं का नाही करावं. अर्जुनाला दिसत होतं युद्ध करावं तर दोषच दोष आहेत, आणि कृष्णानं सांगितलं युद्ध न करशील तर दोषच दोष आहे. वेगळी गोष्ट. युद्ध न करशील तर दोषच दोष आहे, हे कृष्णाचं सांगणं. आणि अर्जुनाचं जे घरचं ज्ञान आहे, पूर्व ज्ञान आहे, युद्ध करावं तर दोषच दोष, कलह माझं पापी होईल मी, कुलसंहारक होईल मी, त्याच्या रक्तात माखलेलं राज्य करता होईल. काय करायचं तशा राज्याला? हे का नाही धर्म संकट? आपण म्हणतो ते खरं का कृष्ण भगवान सांगतो, सखा सांगतो, देव सांगतो ते खरं? सारथी सांगतो तो खरं का मालक सांगतो तो खरं? मालक आता अहंकार आहे, सारथी सद्बुद्धी सद्विवेक आहे. कोणाचं खरं दोन्हीतून? म्हणून त्याला निवड ना, म्हणून तो त्याला शरण गेला, सद्बुद्धीला सद्विवेकाला सारथ्याला शरण गेला. शरण जाऊन निवड, स्वतः निवडत नाही. आणि त्याच्याकडून बी निवडून घेतलं, सोपून घेतलं हिशोब करून की सांग कसं येतं, मी सांगतो हे कसं काय खोटं आहे, आणि तुम्ही सांगता ते कसं काय करायचं. माझ्या समजुतीत काय दोष आहे आणि तुमची समजूत कशी निर्दोष, तुम्ही सांगायला ते कसं निर्दोष आहे. 18 अध्याय ते गणित सोडून घेतले अर्जुनानं, 18 स्टेप नाही गणित सोडून घेतले अर्जुनानं, आणि सर्वांची व्यावृत्ती झाली. म्हणून हे वेगवेगळ्या ग्रंथात हेच सांगितलेले. म्हणून माऊलीनं आतापर्यंत जेवढं निपटून टाकता येईल तितकं निपटून टाकलं, आणि आता त्याच्या पुढं निपटून टाकायला काय राहिले? निपटून टाकायलेत आता त्यांना घ्या, निपटून टाकायलेत. आतापर्यंत जे जे निपटून टाकता येत होतं ते निपटून टाकलं. आता निपटून टाकायलेत. बैठक मोडली, बैठकीमध्ये जे जे ठरवायचं होतं ते ठरविलं. बैठकीमध्ये जे जे निवडायचं होतं ते निवडलं. आता बैठकीला निवडून टाकायले शेवट, करावंच लागतं असं. बैठकीत
जे जे निर्णय लावायचे ते लावायचे, शेवटी आता बैठकीचा निर्णय लावायचे की बसताला उठा. व्यवहारात म्हणलं तर पहा आपले काम. मग आतापर्यंत काय काम केलं? हा, हे काम संपलं. आता आता बैठक संपवा. बैठकीत बरेच संपत आहे आणि शेवटी बैठक संपवावं लागते. तसं बोलण्यानं सर्व संपत आहे, शेवटी बोलणं थांबावं लागते, संपवावं लागते. बोलण्याचा विषय संपला, बोलणं संपलं, ठरवायचं संपलं, ठरविणं संपलं. म्हणून याच्यामध्ये निपटून टाकण्याला निपटायला लागली. मला वाटतंय आपलं जातंय जनाबाईचं. तिनं सर्व जे जे दळण होतं ते दळलं. त्या दळणात वेगवेगळी प्रकार असते, ते सर्व दळण दळल्याला दाखविलेले त्या जनाबाईनं, त्या प्रत्येक चरणानं. आणि त्याच्यात दळण्याला पांडुरंगाला, परमात्म्याला सहकार्य घेतलेले. येई हो का नाही मी दळी नाही केली, मी एकटीच दळायली, कारण हे काम एकट्याच आहे. सर्व जग खोटं ठरवायचं काम एकट्याच आहे. देहाचा निराश कावरायचं काम एकट्याच आहे. द्वैत भ्रांती घालवायचं काम एकट्याच आहे. तिथं कोणी दुसरं कोणी सहकार्य करीत नाही, कारण अंतर ज्याच्या त्याच्या अंतःकरणात ज्या त्याला करायचंय. अंतरंगातला परमार्थाला बाहेरला काही पैसा किंवा बाहेरला कोणी सोबती किंवा बाहेरला कोणी उपयोगाला येत नाही. म्हणून एकट्याच दळ नाही. जनाबाई एकट्या दळत होत्या सासरवाशी असल्या. येई हो का नाही मी दळी नाही एकली. एकली दळी तर शिनली एवढं मोठं काम एकट्याला करायचं म्हणलं थोडंफार शिन येतो, थोडंफार काम ती डोई जड जाते. म्हणून हात लावी वहिली म्हणून विश्वराचं सहकार्य, शिवाचं सहकार्य, पांडुरंगाचं ध्यान, पांडुरंगाचं भजन, पांडुरंगाचं नामचिंतन, पांडुरंगाची भक्ती ती जी सांगितलेली आपल्या संप्रदायात, तर त्यासाठी एकली दळी ताशी नली हातलाय. तू निसता आलो आलो म्हण, तू आहे सहकार्य, तू निसता पाठीमाग उभा राह, येऊन जवळ बस, तर बी मला बली. पण हात लाव खुंट्याला. तुला काय जास्त काम सांगत नाही, पण तू ये तुपल्या उपस्थितीत करायचं, तू राय. येई हो का नाही म्हणून पांडुरंगाला बली आले. येई वो येई वो येई वो धावून या. आपल्या संप्रदायात पांडुरंगाच्या भक्तिपूर्वक तत्वज्ञान आहे. सहकार्य बालवायला अरे मीच करायला असा दावा नाही. उलटा दावा आहे की तू जवळ येऊन बसल्या की तुझ्या उपस्थितीतच सर्व काही होते. कृष्ण भगवानच गोवर्धन उचलला, दिसायला दिसती करंगळी लावलेली, त्याची नक करंगळीचं बारख नक, नकाचं एक टोक चिटकल्याला दिसतंय. बस तेवढं असलं तर पूर्ण आहेस तू. आम्ही सर्व जरी केलं, काठ्या लावल्या, डोके लावले, हात लावले, तरी पूर्ण नाही. सर्वांना सर्व लावलं तरी अपूर्ण नाही. आणि त्यानं करंगळीचं नक लावलं तरी पूर्ण नाही, कारण तो पूर्ण नाही. मग शहाणा निसता बसला आपल्या एखाद्या कार्यात तरी भरपूर आहे. मग हे झाडू मारणारे, हे पाणी टाकणारे, हे उचल खातील करणारे, हे सर्व जे माणसं आहेत, त्या सर्वांच आत्म एकट आणि त्या शहाण्याचं नुसतं बसणं एखाद्या आपल्या एखाद्या प्रोग्रामात. सर्वावर त्याचं लक्ष, सर्वावर त्याची निगराणी. तो करीत काहीच नाही आणि सर्व सर्व झालेले याचा सांगत आहे शहाणा. तसा देव चतुरातो शिरोमणी, शहाण्यांचा राव आहे, राजा आहे. म्हणून देवाला बोलवत देव, तू खुंट्याला हात लाव, हात लावी वहिली लावून दिसता सर्व दळण आपोआप होईल. म्हणून
ईश्वराचा धावा आहे, ईश्वराची भक्ती, ईश्वराचं नामचिंतन आहे. कारण मीच करायला अहंकार बी नाही त्याच्यात, सर्व तोच करताय. आणि मग दळत असताना ईश्वराच्या सहकार्यानं दळीत असताना जनाबाईनं सर्व दळण दळलं. 21 स्वर्ग, सप्त समुद्र, काय काय असेल ते, तिन्ही ताळ, 3 देहे 3 आवाज, त्या 4 देहे 4 आवाज, सर्व सांगितलेलं आपल्याला माहित. चंद्र, सूर्य, पाताळ, आणि शेवटी सांगितलेलं असं दळण दळलं की मागून दोन्ही तया सहित, ऐशे दळण दळीले दोन्ही तया सहित. अहो बाकीच तर दळलं पण रिकाम जात इतकं घासिलं की दोन्ही खालची तळी आणि वरची तळी त्याचं पण पीठ केलं. आधी धान्याचं पीठ केलं, नंतर जात्याचं पीठ केलं. ही जरा कळायला पाहिजे. पेस्ट पेशल जात सुद्धा ठेवलं नाही हो. 2 तया होत्या जात्याच्या, त्याच्यामध्ये रगडू रगडू धान्य, सर्व प्रकारचं धान्य दळलं. जितकं धान्य होतं घरात तेवढं बी दळलं. रूपक आहे ते. पण ऐशे दळण दळीले दोन्ही तया सहित, दळण्याची जी प्रक्रिया करण्याचं जातंय ते सुद्धा दळलं, असा त्याचा भाव आहे. एका जनार्दनी काही नाही राही उरले तो, काहीच नाही उरलं आता. अहो धान्य तर नाही उरलं घरात, जात पण नाही उरलं घरात दळायला. टाकला खुंटा सुद्धा इतका फिरीला त्या नाम भक्तीत, त्या चिंतनात, की तो खुटा सुद्धा उघळून गेला, हातात राहिला नाही. मोकळी झाली जनाबाई. त्याला मोकळा मार्ग सुरंग सर्वाला दळ, कोणत्या सहित दळ, तळ्या सहित दळ. तळ्या म्हणजे खालची तळी आणि वरची तळी, 2 पाळू म्हणते त्याला काही भाषेत. जात्याच्या 2 पाळू, 2 तळ्या, काहीच नाही उरलं, जातच नाही ठेवलं. धान्य तर नाही ठेवलं, जातच नाही. म्हणजे आतापर्यंत दळण्याची प्रक्रिया आटपिली, आता दळण्याची प्रक्रिया ज्या जात्यानं होती त्याला ते आटपिलं. तसं माऊली आता यावरी जे बोलणे ते येण्याची बोले, शहाणे जे मौनाची ही निपटणे पिऊन गेली. म्हणजे वाहण्या दळायली, मौन सुद्धा दळायली, दळणं न दळणं दोन्ही दळायली. आता यानंतर ते जे बोलणे आहे ते या बोलण्याने शहाणे होते की मौनाला देखील पूर्णपणाने पिऊन निघून गेलेले असते, असावी असते, आहे, चालू वाटतं मला. असावी अशी संभावना सांगितली, असं असावं बोलणं. मौनाला देखील पिऊन गेलेली असावी, मौनाला देखील पिऊन गेलेला असावं ते बोलणं. तर बोलण्यात बोलणं तर जावा, पण मौन बी जावा, असा त्याचा भाव आहे. म्हणून आता यानंतर निर्विशेष परमात्म्याविषयी काही बोलणे न बोलणे आहे. आता ह्याच्याबद्दलच काही बोलायचं म्हणजे पुन्हा ह्याच्या पुढे काही सांगा म्हणले तर मग आता सर्व उर्म्या मावळावून टाका. जसं वशिष्ठ गुरुनं प्रभुरामचंद्राला नंतर सांगितलं, नंतर त्याच्या पुढे सांगा म्हटलं, तर तसं थांबावं लागलं. मी थांबतो असं पण नाही म्हणले, की याच्या पुढे मी बोलत नाही असं बी नाही म्हणले, हे पण बोलणं संपलं. म्हणजे मौन देखील गेलं. मी बोलणार नाही असं बोलणं म्हणजे मौन धरायला लागलो असं बोलणं, हे पण नाही बोलले. म्हणजे मौनाची ही निपटणी पिऊन गेली. आणि ज्या बोलाने मौन घेतले आहे त्या बोलाने मौन सुद्धा निपटून पिऊन घेतले पाहिजे. म्हणजे न बोलणे तर जातेच, पण मौनाची स्फूर्ती देखील राहू नये, मौनाची स्फूर्ती देखील राहू नये. मी याच्याबद्दल चूप बसलो असं आत राहू नये जिवंत वाणी, मौनाची स्फूर्ती, मौनाची स्फूर्ती, मौनाची कृती, बोलण्याची कृती,
तशी मौनाची विकृती असते. कृती म्हणजे कर्म. वाणीचा व्यवहार चालला तर बोलण्याची कृती चाललेली. वाणीचा व्यवहार थांबला पण मनाचा व्यवहार चालू आहे, मौनाची कृती चालू आहे. त्याने जर गोष्ट बारकाव्यानं आपल्या लक्षात आलं पाहिजे. शब्द प्रयोग व्हायला लागलेला आहे वाणीनं, आता जसं बोलणं चालले आहे ही बोलण्याची कृती, वाणीची कृती, वैखरीची. आणि माझा स्टॉप घेतलेला आहे, तर ती बोलण्याची कृती संपली. पण स्टॉप म्हणजे मौन नाही, बोलणं आणि मौन दोन सापेक्ष आहेत. तर वाक्याच्या मधात जो फुल स्टॉप येतो आणि पुढचं वाक्य चालू व्हायच्या आधी मध्यात यापात काय असतं, तर मौनाची कृती असते. दोन वाक्याच्या मधात किंवा दोन परिच्छेदाच्या मधात जो बोलण्याला थांबा येतो, त्या बोलण्याच्या थांब्यात मौनाची कृती चालू असते. पोट बंद होतात, वाणी थांबते, श्वास किंवा किंबहुना श्वास आत जातो तोंडा वाट, त्या वेळेला मौन नसते. हवेद्वारे आणि जिभेच्या हालचालीद्वारे, वाटाच्या हालचालीद्वारे शब्द बाहेर येतात, ती बोलण्याची कृती. पण बाहेर हवा यायला आत काय हवा नसती, बाहेरूनच हवा. बाहेरून हवा आत घेताना त्या वेळेला जे बोलणं शब्द थांबतो, ती मौनाची कृती. तिथं मन चालू असतंय, कारण शक्तीने शब्द बाहेर येतो आणि ती शक्ती वायू तत्वात आहे, वायूच प्राणरूप आहे, शक्तीरूप आहे. म्हणून ती शक्ती पण आत घ्यावा लागते. आत घेताना शब्द बाहेर येत नाही, जरा ध्यान द्या. श्वास आत घेताना शब्द बाहेर येत नाहीत वाणीतून, अहंकारातच शब्द बाहेर येतात. सकारात शक्ती आत जाते. सकार आणि हकार असे दोन श्वास आहेत, श्वास व श्वास. उश्वासातूनच शब्द बाहेर येतात, श्वासातून नाही. श्वासातून शक्ती आत जाते. श्वास व श्वास. श्वास म्हणजे आत जाणं हवा, उश्वास म्हणजे बाहेर येणं. उश्वास निश्वास असे शब्द आहेत तिथं दोन. म्हणून बाहेर येणं, श्वास बाहेर येताना शब्द येतात म्हणजे तेव्हा बोलणं असते, आणि श्वास आत जाताना काय असते, तर मौन नसते. मग कशाचं मौन नसते, वाणीचं मौन नसते आणि मनाची प्रवृत्ती चालू असते. संस्कार आत खेळतात, पुढे येणारे वाक्य आत घोळल्या जातात, पुढे येणारे वाक्य लाईनला लागतात, मधात येतात. जे पुढच्या काळात येणारे त्याची रांग लागते आत. वाणीचं मौन नाही, पण आत स्फूर्ती चालू आहे, प्रवृत्ती चालू आहे मनाची, ती सुद्धा थांबली पाहिजे. ध्यानात घ्या जरा, ती सुद्धा थांबली पाहिजे. जसं एखाद्याच्या घरात गळायले पावसात, तर ते गळायला लागलं, तर ते गळायलेलं पाणी बाहेर फेकायला लागली ती घरातली पत्नी असो का पती असो, पुरुष तरी कोणीतरी, तर बाहेर फेकायला लागलं ती वैखरी. पण माझा साचायला लागली ती मध्यम आहे ना, आणि कुठून तरी लागलं गळायला ती पश्चिंती आहे ना. घराच्या बाहेर पाणी फेकल्या चाललंय ती वैखरी, घरात पाणी साचवायला लागलंय ती मध्यम आहे, आणि कुठून तरी पाठ लागलाय ती पश्यंती, कुठेतरी सुरुंग आहे ती परा आहे. पर पलीकडं पाणी आलं परानं अलीकडं. बाहेर फेकलेलं दिसतंय लोकायला, पण आत जमा व्हायला लागलेलं. बाहेर फेकणं बोल नाही, आत जमा होणं मौन नाही.
सूक्ष्म क्रिया चालतात मनात, आणि त्याच्या सूक्ष्म सूक्ष्मोत्तर चालतात. तर ती पश्यंती सूक्ष्मोत्तर आहे ती. हे स्थूल आहे बोलणं, मध्यमा सूक्ष्म आहे, पश्यंती सूक्ष्म सूक्ष्मोत्तर आहे, आणि परा सूक्ष्मोत्तम आहे. सूक्ष्मोत्तम सूक्ष्मोत्तम पश्यंती सूक्ष्मोत्तर, मध्यमा सूक्ष्म, आणि वैखरी स्थूल. त्या चारही वाण्याचं मौन झालं पाहिजे. झालेलं आहे मागातला आपला विषय. म्हणून ज्ञानोबा आता यावरी जे बोलणे ते येण्याची बोले शहाणे. म्हणून ते मौन देखील गेली पाहिजे, म्हणजे मौनाची स्फूर्ती देखील राहू नये. स्फूर्ती आ हे पहा, शब्द स्फूर्ती ती बाहेर या लागलेले शब्द, ही शब्द स्फूर्ती वैखरीची. स्मृतीची स्फूर्ती मध्यमेची. ध्यानात घ्या. आणि अवलोकनाची, पाहण्याची स्फूर्ती पश्यंतीची. आणि केवळ पाहणं पाहणं स्फूर्ती ही परीची. पाहणं स्फूर्ती म्हणजे ज्ञान स्फूर्ती. ज्ञान स्फूर्ती ही परा आहे. आणि त्या ज्ञानाला काहीतरी पुढं विषय होणं म्हणजे पाहणं सुरू झालं. आधी नुसतं पाहणे केवळ पाहणे, आणि पाहण्याला विषय सापडा अविद्या मधात. पाहण्यानं अविद्या पाहिली, ध्यान द्या, झाली पश्यंती. पाहण्यानं अविद्या कार्य पाहिलं, सूक्ष्म संस्कार वासना झाली मध्यमा. आणि पाहण्यानं शब्द प्रयोग केला, झाली वैखरी. ध्यानात घ्या ही गोष्ट. पाहणं केवळ परा आहे, पाहण्याला विषय सापडा, झाला अध्यास चालू पश्यंती. आणि त्या अध्यासित कार्य पुढं संस्कार सूक्ष्म देह वासना विकार किंवा विवेक काही असू द्या, सात्विक राजस तामस अनेक प्रकार आहेत मधात सूक्ष्म. त्याच्या सर्व प्रकाराचं जर चिंतन व्हालं मधात तर ती मध्यम आहे. कारण पाहण्याला विषय तर पहिली अविद्याच आहे, अविद्या. आणि अविद्येनं पुन्हा पुन्हा मधात पुन्हा सूक्ष्म पाहणं, सूक्ष्म विषय घेणं, सूक्ष्म भौतिक पाहणं, सूक्ष्म तन्मात्रा पाहणं, हे काय आहे तर याला म्हणावा मध्यमा. आणि पश्यंती. मग असं आपला विषय विस्तारित व्हावा लागलाय. म्हणून हे जे चारही वाण्या आहेत तर चारही वाण्या निपटून गेल्या पाहिजे. म्हणजे वैखरणीचं बोलणं संपावा, मध्यमीचं स्मरण संपावा, पश्यंतीचं पाहणं संपावा. पाहणं आणि पाहणे पण, पाहते पण पराय. आणि परेला पहाडा परेला विषय सापडा की झालं मग पश्यंती ती. हे पा काहीच विषय नाही पाहला आणि पाहणे, आणि पाहण्याला काहीतरी दिसलं पुढं ती पश्यंती. नुसतं पाहणं, पाहण्याला विषय भेटणं,
पाहण्यात येणं, पाहण्याच्या पाहण्यात येणं पश्यंती. आणि पाहण्यात येणे वाचून पाहणे, पाहण्याच्या काही पाहण्यात नाही आलो ती पारा आहे. आणि पाहण्याच्या पाहण्यात आलं कारण पश्यंती. आणि पाहण्याच्या पाहण्यात कार्य आलं मध्यमा सूक्ष्म कार्य. आणि पाहण्याच्या पाहण्यात स्थूल कार्य आलं क्रियासहित. क्रिया शक्ती स्थूल वैखरी वाचा, ज्ञान शक्ती पश्यंती वाचा, द्रव्य शक्ती अविद्या म्हणजे पश्यंती म्हणजेच पश्यंती वाचा. आणि इच्छा शक्ती ती स्फूर्ती मूळ त्याला म्हणावं परा. इच्छा शक्ती ती स्फूर्ती मूळ स्फूर्ती. म्हणून स्फूर्ती देखील राहू नये याला मौनाचेही निपटून पिणे असे म्हणतात. असे ज्या बोलाने केले असेल त्याच बोलाला शहाणा बोल असे म्हणावे. त्याला शहाणा बोल म्हणावं. म्हणून अनाहत बोल शहाणा बोले. बोल संपणं हे शहाणपण आहे. बोलणं ते येडीपणच आहे. काही बोलू द्या. म्हणून वेदू बोल जाणू गेला. काय शब्द आहे पुढं पहा. वेद बोलू गेला. काय पुढे सांगा, पुढचं सांगा बरं काय. वेद बोलू गेला, पुढे मौन आवला. पुढे हे मौन गुही तुझला कैसे सांगू. हे गुहे तुझला कैसे सांगू. कैसे सांगू. कोण म्हणतंय. सर्वज्ञ म्हणतात. सर्वज्ञ म्हणतात कैसे सांगू. अल्पज्ञान म्हणावं काय सांगू तर त्याला माहित नसल्यामुळे सांगत नसन तू. अल्पज्ञ म्हणजे येड्या माणसाला का चांगल्या गोष्टीबद्दल विचारलं ते म्हणे काय सांगू, त्याचं काय सांगू वेगळं. आणि शहाण्या सर्वज्ञाला विचारलं तो म्हणला काय सांगू. हे पहा, काय सांगू हे शब्द जरी एक असले तरी त्याचे अर्थ दोन आहेत. शहाण्यानं काय सांगू म्हणलं. प्रमाण काय सांगू असू नाही ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद जाणू गेला पुढे मौन आवला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. या प्रमाणात नाही, कुठेतरी बऱ्याच जागेवर काय बोलू काय सांगू असे शब्द येतात जेव्हा. हे प्रमाण असेल तसं ह्या प्रमाणाचं मला माहिती नव्हतं. आता ते लक्षात येत नव्हतं म्हणतो तुम्हाला विचारून. पण काय वानू काय सांगू काय बोलू अशी ज्या वेळेला संत वाङ्मयामध्ये शब्द येतात तर ते शहाणे न ते म्हणायलेत काय सांगू काय बोलू यावर. आता ध्यानात घ्या. ज्याला सर्व कळत त्याला सर्वज्ञ म्हणते, ज्याला सर्व कळत त्याला शहाणा म्हणते, त्याला संत म्हणते. ज्याच्या कळण्याची व्याप्ती खंडित नाही, ज्याच्या कळण्याच्या व्याप्तीला अंत नाही त्याला ते संत म्हणतात, सर्वज्ञ म्हणतात, ईश्वर म्हणतात. आणि ते म्हणतात काय सांगू. एखाद्या आज्ञे माणसाला विचारलं तो म्हणला मी काय सांगू तर ते न कळण्यामुळे सांगू काय सांगू म्हणायला त्याची क्षमता कमी. आणि याच्या क्षमतेला तर पार नाही तरी हे काय सांगू म्हणतात. म्हणजे ते सांगण्यात येण्यासारखं नाही असा त्याचा अर्थ आहे, असा त्याचा भाव आहे. म्हणून अशी ज्या बोलण्याने केली असेल त्या बोलण्याला शहाणा बोल आहे अशी समजा. त्याला शहाण्याचं बोलणं समजा, शहाणपणा त्याला म्हणावं. म्हणून खालच्या ओळीमध्ये सुंदर विषय. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, द्रष्टांती वाहिली आन दिसावयाची. खालच्या ओळीमध्ये काय सुंदर विषय म्हणतोय की प्रमाणे अप्रमाण, प्रमाणानं ते न कळणं हेच प्रमाणाची प्रामाण्यता आहे, प्रमाणाचा प्रामाणिकपणा आहे. काही गोष्टीबद्दल शहाण्यानं न बोलणं हे शहाण्याचा शहाणपणा असतो. शहाणा म्हणतो काय सांगू होतो मला आता, म्हणजे त्याच्याबद्दल न सांगणं हे शहाणपणा आहे त्याचा. तो जर बोलन तर येडेपणा ठरव. काही जाग्यावर शहाणा बोलला तर त्याचा शहाणपणा राहिला नाही. अशा जागा असतात, असेच ठिकाण असतात, काय असे स्थळ असतात ते शहाण्यानं बोलू नाही.
त्याचा शहाणपणा जर त्याला कायम ठेवायचा असला, त्याचा शहाणपणा जर येडेपणा जमा करायचा नसला, त्यानं बोलू नये. न बोलणं हेच त्याचं शहाणपण आहे. तसं वेद थांबलेत हेच वेद शहाणा आहे. वेद शहाणा असल्यामुळे थांबलाय. भांडणामध्ये बरेच जण बोलते, तर एखादा माणूस बोलत नाही, तो शहाणा असतो म्हणून. आणि बाकीचे जे बोलतात ना, तर ते मग काय लक्षात घेते. बऱ्याच ठिकाणी शहाणा माणूस बोलत नसतो, त्याचा शहाणपणा त्याच्यात टिकत असतो. त्या न बोलण्यातच टिकला त्याचा शहाणपणा. न बोलणं शहाणा आहे. म्हणून वेद जिथं रोग बोलता येतं जिथपर्यंत, तिथं रोग बोलला म्हणून शहाणा आहे. जिथं बोलता येत नाही, बोलू नाही म्हणून थांबलाय, म्हणून शहाणा आहे. म्हणूनच प्रमाण आहे. तो कुठं बी बोलतो त्याला प्रमाणित म्हणू नाही. ध्यानात घ्या. पायानं रस्त्यानं चालता येते पृथ्वीवर, म्हणूनच पाय येते. म्हणजे पाण्यात चालत नाही म्हणूनच पाय येते. म्हणजे आकाशात त्याने चालता येत नाही म्हणूनच पाय येते. कळायला पाहिजे, ही टोकाची भूमिका कळायली पाहिजे. कळायली पाहिजे. पायानं धजू नाही आकाशात चालायला, पायानं धजू नाही पाण्यात चालायला. शहाण्या पायावाला पाण्यात चालायचा प्रयत्न करीत नाही. शहाण्या पायावाला आकाशात चालायचा प्रयत्न कधी तुम्ही पायावायला नाहीत का? पांगळी आहेत का? कधी आकाशात असं वर चालायचा प्रयत्न केला का तुम्ही? वर मला आपल्या वर वर जाऊ आपण आकाशात. खरे पायावाले शहाणे पायावाले प्रयत्न करीत नाहीत. कारण आकाश मार्गानं पाय चलत नसते, इतकं त्या पायावाल्याला कळालेलं असतंय. त्यालाच पायावाला म्हणावं. तिथं पायाची प्रवृत्ती होत नसते. पाय पांगळा नाही. आकाश मार्गाने जो चालल्या जात नाही तो पांगळा आहे का? अरे पायावाला आहे, पण नाही चालता येत त्यानं, चलत नसते त्यानं, त्यासाठी पाय नसतील. समुद्राच्या रेषेच्या आत पायाचं चलन असते. पायाच्या बेताची पाय पार्थिव आहेत. ध्यानात घ्या, पृथ्वीवरच चलते. ज्याचा आणि त्याचा संबंध. पाय घट्ट आहेत, घट्टावरच चालत येते. घट्ट पाय घट्ट रोडवरनं घट्ट रस्त्यानं चालते. पातळ पाण्यात कसे चालते? विजाती झालं ते सजाती नाही ना. ज्याच्या त्याच्या बेताचं पाहिजे, ज्याच्या त्याच्या जातीचं पाहिजे ना. घन पाय द्रव पाण्यावर कसे चालते? घन पाय संकीर्ण प्रकाशात कसे चालतील? घन पाय विरळ वाऱ्यात कसे चालतील? घन पाय पोकळ आकाशात कसे चालतील? ध्यानात गोष्ट त्याच्या बेताचं पाहिजे ना. तसं जे बोलणे जे पंचविषयात आहे, स्थूल असो का सूक्ष्म असो, त्याच्याबद्दल व्यवहार होतो बोलण्याचा. जे कार्यकारणात तिथे त्याच्याबद्दल कसं बोलावं, बोलल्यानं त्याला कसं दाखवा, बोलण्यात कसं आणावं त्याला, पायानं आकाशात कसं चालव. आकाशात चालण्यासाठी पंख असतात. पाण्यात चालायला हातच पाय होते. ध्यानात घ्या, ध्यानातच जरा घ्या गमतीनं. रस्त्यानं चालायला पाय पाय, पाण्यात चालायला हात पाय, आकाशात चालायला पंख पाय, पाय पाय बदलतील. पक्षाचे पंख पाय, कळालं पाहिजे. माशाचे कल्ले पाय, कळालं पाहिजे.
ज्यांना गती होती, ज्यांना प्रवास होतो ते पाय असतात. मग कल्ले पाय आहेत त्याचे, पक्षाचे पंख पाय आहेत. पक्षाला दिसतील खाली ते पाय पाय नाहीत. पक्षाला दोन पाय आहेत, हवेत चालण्याचे आणि पृथ्वीवर चालण्याची. म्हणून हवेत चालण्याची पाय त्याची विरळ आहेत. वारा विरळ आहेत तर पाय त्याची विरळ आहेत, पंख. पृथ्वीवर चालायची त्याचे पाय, पृथ्वी घन आहे तर त्याचे पाय घन आहेत. चला पहा. माशाचे पातळ कल्ले आहेत, पातळ पाणी तर पतले पतले कल्ले आहेत. पाण्यासारखेच कल्ले आहेत, पारदर्शक आणि पतले आणि कोमळ, पाण्यासारखेच. ज्या त्या बेताचं असतंय तशी वैखरी स्थूलाच्या बेताची, मध्यमा सूक्ष्माच्या बेताची, पश्यंती कारणाच्या बेताची. आणि परा ही विशेष ज्ञानाच्या बेताची. ते बेत झाले. आणि त्याच्या बेताचं काहीच नाही येतं, परमात्म्याच्या बेताचं काहीच नाही येतं. ना परा, ना पश्यंती, मध्यमा, ना वैखरी. त्याच्या मापाचं काहीच नाही येतं, त्याला कशाने बोला. ध्यानात घ्या जरा गोष्टी. त्याला त्याच्याबद्दल वापरायला, यूज करायला आहे काय येतं आपल्यापाशी. म्हणून थांबल्या परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आणि शहाणपण आहे त्याचं ते. समुद्र लागल्यावर पायानं थांबणं शहाणपण आहे पायाचा. पाण्याच्या बाहेर आल्यावर हातानं थांबणं शहाणपण आहे हाताचं. हातानं झापा नाही मारायच्या बाहेर खडकावर. खडकावर पावायचं नाही हात पायानं, हातानं. पृथ्वीवर आल्यावर पक्षी पंख मिटतो, शहाणपणा आहे त्याचा तो. पाण्याच्या बाहेर आल्यावर मासा कल्ल्यानं चलत नाही, कल्ल्याचा उपयोग करीत नाही, शहाणपणा आहे त्याचा. तसा वेद परमात्म्याबद्दल बोलत नाही, शहाणपणा आहे त्याचा, प्रामाणिकपणा आहे त्याचा. प्रामाणिक आहे तो. एवं प्रमाणे अप्रमाण, अप्रमाणे प्रामाणिकपणा आहे त्याचा. वेदाच्या प्रमाणाचा अप्रमाण होणं परमात्म्याबद्दल हाच प्रामाणिकपणा आहे. पण केले प्रमाण, दृष्टांती वाहिली आणि दिसावायचे ना, दृष्टांत थांबले, हे दृष्टांताचं शहाणपणे. ही दृष्टांताची नीती, ही दृष्टांताची विधी ती. दृष्टांत थांबले, विधी त्याची. वेद थांबला, विधायक आहे तो. विधी त्याची थांब. जिथपर्यंत करता येते तिथपर्यंत केलं, जिथं करता येत नाही तिथं थांबणं. ते पहा, जे करता येते ते करावं, जे करता येत नाही तिथं थांबावं. करता येत नाही ते करायला गेलं की समजा नाश होत असतो. ज्याला जे करता येते त्यानं ते करावं, जे करता येत नाही त्याने तिथं थांबावं. त्याच्यातला तज्ञ येईपर्यंत थांबावं. हे प्रामाणिकपणा आहे त्याचा. कंपाऊंडर त्याला जे करता येते तिथपर्यंत थांबवतो, आणि ते जे करता येत नाही ते तिथून पुढे डॉक्टरची प्रतीक्षा करतो. डॉक्टर यायला लागले, थांब. शहाणपणा आहे त्याचा तो. कंपाऊंडरचा शहाणपणा, कंपाऊंडरनं ऑपरेशन करीत बसू नाही, सर्व तयारी करून थांबावं, डॉक्टरची प्रतीक्षा करावं. त्या कंपाऊंडरची शहाण प्रामाणिक कंपाऊंडर आहे तो. शहाणा कंपाऊंडर म्हणजे काय? शहाणा थांबला तो केव्हा? अरे त्याचं थांबणं शहाणपणा आहे. डॉक्टरने बी त्याच्यावरची डॉक्टर त्याला जितकं कळतं तितकं राहून त्या आपल्या कक्षेच्या पलीकडे ते थांबावं त्यानं, आणि लिहून द्यावा की तुम्ही ह्या डॉक्टरला भेट द्या, या डॉक्टरकडे, या दवाखान्याकडे जा. शहाणपणा आहे तो. म्हणले येडा आहे तो. अरे येडा नाही, शहाणा तो शहाणा आहे. म्हणजे आम्हाला पुढे पाठील, त्याला काही, अरे त्याला येतंय म्हणूनच पुढे पाठील, तुला ध्यानात घेतो. वेद शहाणा काऊन? थांबला म्हणून. कंपाऊंडर शहाणा काऊन? त्यानं सर्व काहीच्या शस्त्र, मलम, पट्ट्या, पाणी,
दिवे लावून थांबला. शहाणा आहे. समोरच्या दवाखान्यात पाठविणारा डॉक्टर शहाणा काहून? थांबला म्हणून शहाणा. कुठं कुठं करणं शहाणपण असते, कुठं कुठे थांबणं, सीमा संपल्यावर थांबणं शहाणपण असतंय. तसं वेद सीमा संपल्यावर थांबला हे वेदाचं शहाणपण आहे. 6 प्रमाण सीमा संपल्यामुळं थांबले ते प्रमाणांत शहाणपण आहे, प्रमाणाचं प्रामाणिकपण आहे. खालची वही लक्षात घ्या. 6 प्रमाण थांबले हे प्रमाणांचा प्रामाणिकपणा आहे. प्रमाणे अप्रमाण ठरले हे प्रामाणिकांचा प्रामाणिकपणा आहे, प्रमाणांचा प्रमाणपणा आहे. प्रामाणिकपणा प्रमाणपणा, डॉक्टरचा डॉक्टरपणा आहे, कम्प्युटरचा कम्प्युटरपणा आहे. थांबणं आतापर्यंत करणं बी प्रामाणिकपणा आहे आणि तिथून पुढे थांबणं बी प्रामाणिकपणा आहे. जो तिथून पुढे जो करीत ऑपरेशन करीत बसन कॉम्प्युटर, तर अप्रामाणिकपणा झाला त्याचा. आपल्या डिग्रीच्या वरच काही एखादं पेशंट आहे आणि त्याचे बी उपचार करीत बसन, तर डॉक्टराचा अप्रामाणिकपणा आहे. अप्रामाणिकपणा आहे त्या डॉक्टरचा, प्रामाणिकपणा नाही. याला डॉक्टर आहे ते शहाणा नाही. करणं शहाणपणे आणि थांबणं शहाणपणे, पण योग्य ठिकाण आल्यावर. म्हणून प्रमाण अप्रमाण ठरली, वेद मौनावला, वाण्या स्थिरावल्या. करणं म्हणजे बोलणं, चिंतन करणं, निधिध्यासन करणं थांबलं, शोधन करणं थांबलं, शहाणपणा आहे. ठिकाण आल्यावर चलणं थांबावं त्याप्रमाणे. म्हणून एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, द्रष्टांती वाहिली आन दिसावयाची. याप्रमाणे पुढच्या ओळीचं चिंतन आपण उद्या करू. खूप वेळ झालेला आहे. हो हो महाराज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका